बघ ना कोण आलाय. शिवा. बापरे शिवाली. अरे यार हा परत आला यार. शिवा शिवा. ये आजकर. प्रिया तू परत आलाय. परत आला. कोण? अगं आपल्या सोसायटीचा सेक्रेटरी परत आला. परत आलाय. 2 दिवस झाले नाही, 5व्यांदा येतोय तो आपल्याकडे. खूप घाणेरड्या नजरेने बघतो यार प्रिया तो. मलाच सांगे. ते म्युझिक बंद कर आधी. जाना दार खोल. मी चुकडू प्लीज. काय यार प्लीज. बर ते जरा कपडे. हा ते मी मला माहित हा. नाही. अगं प्रियदर्शनी कशी आहेस? अरे हे कदम काका आलात तुम्ही परत. बराच वेळ लावलास दार उघडायला बेटा. हो घामाघूम पण झाली आहे. कोणी आले का अजून? एक्सरसाइज करताना पण घाम येतो आणि एक्सरसाइज एकट्याने करता येतो. त्यामुळे तुम्ही जे डोकावून कोणी दुसरं आहे का बघताय ना ते करू नका प्लीज. नाही बरोबर आहे. म्हणजे तुझ्या शरीरयष्टीकडे बघून म्हणजे कळतच आहे फिटनेस तुमचा. वा वा छान छान छान. आणि तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीतल्या मुली आहात. वा हिचं पण वा वा छान फिगर मेंटेन केली. काय ग तुझं नाव काय? लसावी का मसावी काय? शिवाली वॉचमन काका. ए वॉचमन काका काय? सेक्रेटरी आहे मी. मी पण शिवाली आहे. तर आम्ही जरा एक्सरसाइज करतोय. हा. हा तर करा मी बसतो इकडे. करा करा करा. नाही काय तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीतल्या मुली म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं मेंटेन करायला लागतं. म्हणजे ह्याच्यावरच तर तुम्हाला कामं मिळतात ना. नाही नाही म्हणजे म्हणजे असं म्हणजे फिगर बिगर छान असलेल्या मुलींना कास्टिंग करतात त्यांचं. आणि मग काका काका हे बघा, आतापर्यंत आमच्या दोघींना ना असा कसलाच अनुभव आला नाहीये. हा? ठीक आहे करा करा तुम्ही. आपण आम्हाला माहिती आहे ना. आम्ही बघतो न्यूजपेपरमध्ये आणि ते न्यूज चॅनलमध्ये सगळं आम्हाला माहिती आहे. मी पण याच इंडस्ट्रीतला माणूस आहे मी. कसं काय? मी करायचो ना नाटकातनं कामं. काय सांगतो? हो तुम्ही नाटकात काम करायचं? हो. कोणत्या? ते लहानपणी एका बालनाट्यात काम केलं होतं मी. कशी झाली जमाडी जम्मत. काय काय कुठला रोल कुठला होता तुमचा? टिपॉयचा. क्या बात आहे काका. तर तो एकदा असा तो नट आला तो असा आणि असं धुसमुसळेपणा करत असा चहा त्याने असा टिपॉयवर ठेवला तर तो सांडला तर माझी पाठ भाजली. आई गं. पाठीला आला फोड. तेव्हाच ठरवलं ऍक्टिंग सोड. काय बरं त्या नटाचं नाव तुला सांगतो. असं सगळं गोळाबेरीज करून बोलायचा तो. प्रभाकर मोरे. तुला कसं माहिती? गोळाबेरीज बोललात ना त्याच्यावर ना क्लिक झालं. आता इथे तेच करतात. कुठे असतात? मला माहित नाही म्हणजे तुम्हाला काय? ते ऍक्टर आहेत खूप मोठे. ऍक्टर झाला तो. म्हणजे तो ऍक्टर झाला. म्हणजे मी उगाचच सोडली यार ऍक्टिंग. मी पण तेव्हा सॉलिड ऍक्टिंग करायचो माहिती का. हे प्रिया एक मिनिट इथे ना. काय झालं? ऐक ना, मी काय म्हणते, आपलं ते MAJ प्रोडक्शन आहे हा. ना, तिथे वेब सिरीज करतायत सर. करेक्ट. तिथे एक मिडल एजचा रोल करणारा एक फ्रेश फेस पाहिजे. का मी पण तोच विचार करते. आपण काकांना विचारायचं का? ए ए ए बेटा ए बेटा बेटा काय 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 झालं? काय करेन ना मी करेन ना. काय काय झालं? ऍक्च्युली एका वेब सिरीज मध्ये एक रोल आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सूट होणारं कॅरेक्टर आहे. सांग ना कॅरेक्टर बद्दल अजून. मी कसं ना काका, ते कॅरेक्टर आहे ना त्याला ग्रे शेड आहे. बरं. पण काका ए प्रिया सांगू? सांग ना. अरे बिंदास बेटा आता आपण एका इंडस्ट्रीतले होती काय. करेक्ट आहे. ते 2-3 तसे सीन आहेत. अच्छा म्हणजे जिम वगैरे करायचं आहे का? नाही काका, तसे म्हणजे रोमॅन्टिक सीन आहेत. ते पण रशियन मुली सोबत. 2-3 रोमॅन्टिक सीन रशियन मुली सोबत. डायरेक्ट रशियन? खरंच रशियन? हो. म्हणजे ते असं सगळ्यांसमोर असं म्हणजे ते असं रशियन जमणार नाही तुम्हाला. नाही जमणार मला जमणार. सांग ना मी तयार आहे. तयार मी करायला. जमणार. हा, जमणार मला. आपण फोटो काढूया. हो फोटो काढूया ना. त्यांना पाठवायला लागेल. एक सेल्फी काढूयात. हा ये ना. काका इथे आहे ना मध्ये.
मध्ये या ना प्लीज प्लीज. काका डोळ्यात रोमॅन्टिक भाव ते नाही का गॅलरीत उभे होतात आमच्याकडे बघताना आलेले ते वाले हा ते वाले रोलची डिमांड आहे. ओके हां. ओ माय गॉड बेस्ट. काका आता सोलो सेल्फी येस येस. चलो चलो हा हा चल. काका रोमॅन्टिक यार प्लीज वेब सिरीजचा रोमॅन्स काका. हां हां हां. कम ऑन काका रोमॅन्टिक कम ऑन मोर रोमॅन्टिक अय्यो माय गॉड क्या बात है. प्रिया भेटते क्या बात क्या है. बात आहे काका सॉरी आय एम सो सॉरी क्या बात आहे काका म्हणजे जमलंय तुम्हाला ते कोणाला पाठवायचं? ते आमचा कास्टिंग डिरेक्टर आहे ना त्याला पाठवतो. पण बाकी हे बाहेर कोणाला कळू देऊ नका. काय आहे सोसायटीमध्ये माझी जी इमेज आहे ना ते म्हणजे सुसंस्कृत आणि सभ्य अशी नाही इमेज नाही आहे. नाही त्याला अजिबात धक्का लागणार नाहीये काका तुम्ही अजिबात काळजी करू नका हा हॅलो पीटर. अरे ते मुस्तफा भाई शोधत होते ना एक मिडल एज कॅरेक्टर वेब सिरीज साठी नाही का. हा तुला फोटो पाठवला बघ चेक कर. अरे रोमॅन्टिक सीन म्हणजे काय डोळ्यात जाळ आहे जाळ. असा स्कॅनर आहे ना तुला सांगते. बघणार म्हणजे अरे बघणार पोरीला असं बघेल ना असं बघेल ना. ए बेटा हे जरा जास्त नाही का होत? त्याला काहीतरी भलतंच वाटायचं ना नाही म्हणजे नाही पण रोलची डिमांड आहे ना रोमॅन्टिक नाही नाही आधी कुठेच काम नाही केलं एकदम फ्रेश फेस आहे. हा. आणि ते रशियनचं कन्फर्म आहे ना जरा विचार. ते रशियनचं नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही रशियन सोबत सीन करायला. हा प्रिया एक मिनिट आहे हा, ना एक मला जरा पीटरशी बोलायचं. पीटरशी पण बोल. हा हा हॅलो पीटर वो माल लेने कब आ रहा है तू? एक मिनिट. अरे पागल आहे का तू? अरे काय नको ना डोकं चाटू. अरे भावा मी कसं येणार तिकडे? अरे दोघं तिघांनी बघितलंय मला मी. अरे यार नको ना असं करू तुला बोलले होते ना तुझा माणूस पाठव. अरे मग काय आता बिल्डिंगचा वॉचमन पाठव काय? एक बेटा एक मिनिट काय काय झालं काय कुठे जायचंय का? मी जातो ना त्या रशियनला घ्यायला एअरपोर्टला जायचंय का? काका एक पार्सल आहे ते डेअरी चौकात पोहोचवायचं. अरे पोचवतो ना. क्या बात पोचा, है पण. ए पीटर तेरा काम हो गया चल. क्या बात है काका. ए पण ते काय पार्सल काय? प्रिया सांग. प्रोड्युसर आहेत ना आमचे हा. ते खूप मोठे भाई आहेत. आणि तुम्ही हे पार्सल पोहोचवलात ना हा. तर इन फ्युचर त्यांच्या सगळ्या फिल्म मध्ये तुम्हाला कन्फर्म रोल आहे. हा सगळ्या फिल्म मध्ये सगळ्या film मध्ये. रशियन असणार पण. म्हणजे बरं ठीक आहे जातो जाईन. हा. तर काम असं आहे हे बघ हे हे पार्सल पोचवायचंय. एक गाडी येईल चौकामध्ये त्यांना हे पार्सल द्यायचं आणि धावत पळत परत यायचं. पण हे आता लगेच जायचं इथे आता वाजलेत काय म्हणजे? लगेच जायचं म्हणजे काय. नाही पण काय प्रॉब्लेम आहे ना म्हणजे इथल्या आपल्या सोसायटीतल्या बाजूचे जे कुत्रे आहेत ना ते मला ओळखतात म्हणजे. पण ते सिग्नलच्या इकडचे कुत्रे आहेत ते डांबीस आहेत ते नालायक आहेत एकदम. तसे डायरेक्ट येतात ते आता म्हणजे जमणार नाही तुम्हाला हे काम. नाही करतो म्हणजे रशियन सोबत काम म्हटलं करतो मी. हा, ठीक आहे हरकत नाही. चल येतो. एक मिनिट काका. काय बेटा? म्हणजे काही झालंच इन केस तर सेफ साईड म्हणून ठेवा. गन बेटा डायरेक्ट म्हणजे ही गन घेऊन मी त्या कुत्र्यांना ठो असं करून घाबरायचं? कुत्र्यांसाठी नाही दिली ही गन. मग बेटा? उगीच कुत्र्यांवरती गोळ्या वाया घालवाल आणि अडकाल तुम्ही. काय आहे, आपला जो भाई आहे ना त्याच्या अपोजिट गँग मधली माणसं आपल्या भाईच्या माणसांवरती पाळत ठेवून असतात. ती नसतील आता पण इनकेस आली तर तुमच्याकडे पाहिजे ना काहीतरी. दिसली ना समोर 4, 5, 6, 7 सगळ्यांना ठोकून टाका. डेड बॉडीचं टेन्शन घेऊ नका भाई सगळं सॉर्ट करतील. तुम्ही फक्त पार्सल पोचवा. नाही, पण ह्यात आहे काय म्हणजे सांगा ना मला म्हणजे. काका उघडू नका ना आम्हालाही नाही माहिती त्याच्यात काय. आम्ही सुद्धा हिंमत नाही केली बघायची काका. 8-9 करोडचं माल असेल त्याच्यात. असेल ना? हो आहे. 8-9 करोड ह्याच्या माल. अगं ह्या हातात आहे ना ही सोन्याचं पाणी लावलेली स्टीलची अंगठी आहे माझ्या एका हातात आणि एका हातात 8-9 करोडचा. नाही बेटा नाही. एक काम करा हे असं रोल मिळवण्यासाठी ना हे असले धंदे नका करू तुम्ही आणि मला पण त्यात नका पाडू. नाही 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 काका आता तुम्ही नाही नका ना म्हणू. हे बघा तुम्ही हे पार्सल पोचवलं तर हिंदी फिल्म मधला तुमचा रोल कन्फर्म आहे. आणि बोललाय ना भाई आपल्याला काही गडबड होणार नाहीये. इट्स अ रुटीन.
पण मी इथल्या इथे हा? असो असो